सकाळी दक्षला जाग आली तसा तो आळस देत उठून बसला. त्याचं बाजूला झोपलेल्या दीक्षाकडे लक्ष गेलं आणि त्याला आदली रात्र आठवली. किती काय काय नावं दिली होती तिनं त्याला. ते आठवूनच त्याला हसू आलं आणि त्याच्यातला खोडकर दक्ष जागा झाला. त्यानं हळूच त्याच्या साईडचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून त्याचा पोर्टेबल स्पीकर काढला. ब्लूटूथ कनेक्ट करून त्यानं व्हॉल्यूम वाढवला आणि स्पीकर दीक्षाच्या कानाजवळ धरत गाणं प्ले केलं. हू लेट द डॉग्स आऊट, हू हू हू. जोरदार आवाज घुमला आणि दीक्षा किंचाळतच जागी झाली आणि उठण्याच्या नादात बेडवरून खाली धडपडली. आई ग. दीक्षाला असं धडपडलेलं पाहून दक्ष खो खो हसायला लागला. यू बोकड कारखानीस, हाऊ डेअर यू. तू तू स्वतःला काय समजतोस रे? घुबड, माकड, बेडूक कुठला. दीक्षा कळवळत खाली बसून त्याला शिव्या घालत होती आणि तो मात्र मस्त हसत बसला होता. कशी तरी दीक्षा बेडला पकडून उभी राहिली. अचानक खाली पडल्यामुळं तिचा पाय दुखावला होता. तिला लंगडताना पाहून दक्ष अचानक शांत झाला. हे तुला लागलं? तो पटकन उठून तिच्याजवळ गेला. दूर हो, एकदम दूर, तिकडे थांबायचं कोपऱ्यात. दीक्षा चिडून ओरडली. ऐक ना, ते काल रात्री मस्ती, नेवर माइंड. मी सहज तुला छळत होतो यार. बघू दे मला किती लागलंय. गरज नाही आहे, मी माझं बघून घेईन. त्याचा हात झिडकारत दीक्षा बाथरूममध्ये निघून गेली. अरे यार, अशी काय ही? काय गरज होती तुला दक्ष? सगळी मस्करीची कुस्करी झाली यार. दक्ष स्वतःला शिव्या घालत होता. दीक्षाचा पाय जरासा सुजला होता आणि दुखतही होता, पण ती चेहऱ्यावर तसं दाखवत नव्हती. उगाच खाली गेल्यावर सगळ्यांच्या प्रश्नांना तिला सामोरं जायचं नव्हतं. दक्ष ब्रेकफास्ट करताना तिच्याकडे पाहत होता, पण ती अजिबात लक्ष देत नव्हती त्याच्याकडे. दक्ष ऑफिसला निघून गेला आणि कार्तिक आला. तशी दीक्षाही निघाली. ऑफिसमध्ये आल्यावर तिनं रिसेप्शनवरून फर्स्ट एड किट मागवून घेतलं आणि लॉबीमध्ये बसली. तिनं सँडल काढले आणि किटमधून स्प्रे बाहेर काढला. इतक्यात पायावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. तिनं चमकून वर पाहिलं आणि समोर नितीनला पाहून तिचं डोकं सटकलं. काय झालं वहिनी? नितीन तिच्या पायावरून हात फिरवत म्हणाला. दीक्षानं पाय बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण नितीननं तिचा पाय पकडून ठेवला होता. काही नाही, तिनं राग आवरत उत्तर दिलं. ओ, दुखतंय का खूप? मी मदत करू का? नितीनचा हात हळूहळू वर सरकत होता आणि दीक्षा अवघडत होती. तिनं आजूबाजूला नजर टाकली. फक्त रिसेप्शनिस्ट होती तिकडे, पण तीही तिच्या कामात बिझी होती. दे ना वहिनी, मी स्प्रे मारून देतो. अगदी हळूवार, तुला बिलकुल त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. आय एम व्हेरी जेंटिल, यू नो. सगळ्याच बाबतीत. नितीन तिच्याकडे मादक नजरेनं पाहत होता आणि दीक्षाचा राग वाढत चालला होता. त्यानं तिची सलवार जराशी वर सरकवली तसं दीक्षानं त्याच दुखऱ्या पायानं त्याला लाथ मारली. बेसावध असल्यामुळं नितीन मागे धडपडला. डोंट यू डेअर टू टच मी. दीक्षाच्या डोळ्यात राग उतरला होता. तिने कसंबसं कंट्रोल करत त्याला धमकी दिली आणि तशीच लंगडत आत निघून गेली. ओ गॉड, शी इज हॉट मॅन. उफ. दिशू डार्लिंग, टच तर मी करणारच. जिथे हवं तिथे, जसं हवं तसं. सून यू विल बी माइन. नितीन ती गेली तिकडे विकृत हसत पाहत होता. दीक्षा आत आली आणि तिच्या डेस्कवर गेली. 2च मिनिटात तिचा फोन वाजला. दक्षने फाईल घेऊन केबिनमध्ये बोलावलं होतं. बाकी काहीही असेल तरी दीक्षा कामाच्या बाबतीत पर्टिक्युलर होती. ती लगेच फाईल घेऊन केबिनकडे गेली. मे आय कम इन सर? तिनं डोअर नॉक केलं. येस, आतून आवाज आला. सर, JP असोसिएटची फाईल तुम्ही मागितली होतीत. येस, सीट प्लीज. दीक्षानं इशारा केला तशी ती त्याच्यासमोर बसली. दक्ष तिच्याकडे पाहत होता. ती डिस्टर्ब वाटत होती. चेहराही लाल झाला होता. पाय कसा आहे तुझा? दक्षने विचारलं. सर, मला वाटतं आपण फक्त कामाबद्दल बोलावं. दीक्षाने शांतपणे उत्तर दिलं. ओके. नाईलाजानं दक्षने तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली. बराच वेळ दोघे कामाविषयी बोलत होते. डोअरवर नॉक झालं आणि पाठोपाठ कार्तिक आत आला. घे. काय झालं तुला? अचानक हे जेल का मागवलंस? कुठे धडपडलायस? कार्तिकनं विचारलं. मी नाही, तुमच्या दीक्षा मॅडम धडपडल्यात सकाळी. दक्ष म्हणाला तसं दीक्षानं जळजळीत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. कशी धडपडलीये तेही सांगा ना दक्ष सर. दीक्षा कुचकटपणे म्हणाली. तसं कार्तिकने दक्षकडे पाहिलं. व्हॉट? थोडी मस्ती केली. मला काय माहीत ही अशी पडेलच डायरेक्ट बेडवरून.
दक्ष खांदे उडवत म्हणाला तशी कार्तिकनं नकारार्थी मान हलवली. इग्नोर हिम दीक्षा, घे तू जेल लाव. कार्तिकनं हसून तिच्या हातात ट्यूब ठेवली तसं तिनं दक्षकडे पाहत तोंड वेंगाडलं आणि दुखऱ्या पायाला औषध लावायला लागली. दक्ष गालातल्या गालात हसत होता आणि कार्तिक त्याचं निरीक्षण करत होता. थँक्स कार्तिक, दीक्षा हसून म्हणाली आणि केबिन बाहेर निघून गेली. ती गेल्यावर कार्तिकने दक्षकडे मोर्चा वळवला. काय चाललंय तुझं? कार्तिकनं त्याच्यावर नजर रोखत विचारलं. कुठे काय, फार काळजी वाटायला लागली आहे तुला तिची. चक्कर क्या है? कार्तिक त्याच्यासमोर बसला. नो चक्कर वक्कर यार, ते माझ्यामुळेच तिचा पाय दुखावलाय, सो माणुसकीच्या नात्यानं हेल्प केली, दक्ष म्हणाला. माणुसकी? आर यू किडिंग मी दक्ष? तिच्याशी जबरदस्ती लग्न करताना कुठे होती तुझी ही माणुसकी? कार्तिकनं तिरकसपणे विचारलं. कार्तिक, यार तू नको सुरू होऊस, आधीच इकडे मेंदूचा भुगा झालाय माझ्या, दक्ष वैतागत म्हणाला. काय झालं आता? कार्तिकनं विचारलं तसं दक्षने त्याच्या माणसानं त्याला दिलेली माहिती सांगितली. यार, हू इज दिस देवी? आय डोंट अंडरस्टँड. ही दीक्षा तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त त्या देवीचा जप करतीये. काय गडबड आहे कळत नाहीये, दक्ष कपाळावर बोट घासत म्हणाला. तुला काय करायचंय? तो तिचा मॅटर आहे, तू तुझ्या मॅटरमध्ये लक्ष घाल. फाईल बघितलीस परत? कार्तिकने विचारलं. हो. मग? मग काय, त्या फोटोजमधून साफ कळतंय ते दोघे किती क्लोज होते. शिवाय त्याचा लास्ट फोन कॉल तिलाच केलेला होता. त्यानंतरच तर, दक्ष म्हणाला. फोटोज आर नॉट द सोल प्रूफ दक्ष, दे कॅन बी मिसलिडिंग ऑर फोर्ड, जसे तू केले होतेस, राईट? कार्तिक म्हणाला. आय नो, बट कळत नाही आहे यार कार्तिक, म्हणजे जे समोर घडतंय आणि जे त्या फाईलमध्ये आहे त्याचा ताळमेळ बसत नाही आहे. ते पेपर्स काहीतरी वेगळंच सांगतायत आणि दीक्षा काहीतरी वेगळंच वागतीये. आता नक्की कोण खरं कोण खोटं तेच समजत नाही आहे, दक्ष म्हणाला. मला एक सांग, तुमचं लग्न झाल्यापासून तुला कधी दीक्षाचं वागणं काही वेगळं जाणवलं का? कार्तिकनं विचारलं. नॉट रिअली. वेट, नॉट रिअली काय? वेगळीच आहे ती. बिनधास्त मला शिव्या घालते यार, काय वाटेल ती नावं ठेवते. बोकड काय, डुक्कर काय. बघ जरा कार्तिक माझ्याकडे, कोणत्या अँगलने मी तुला डुक्कर दिसतो? अजब पोरगी आहे यार, घाबरतच नाही. मला क्षुद्र किडा म्हणाली. मला, या दक्षला. साला काही इज्जतच नाही आहे. झालं. दक्षचं दीक्षापुराण सुरू झालं आणि कार्तिकनं डोक्यावर हात मारला. काय विषय सुरू होता आणि दक्ष काय बडबडत होता त्याला हसू यायला लागलं. कसंबसं कंट्रोल करत तो दक्षची बडबड ऐकत होता. दीक्षा डेस्कवर आली. जेल लावल्यामुळे जरासं बेटर वाटत होतं तिला. मूर्ख माणूस, आधी जखमा द्यायच्या आणि मग मलमपट्टी करत बसायची, इडियट. दीक्षा पुटपुटत दक्षला शिव्या घालत होती. तिनं लॅपटॉप ओपन केला. हाय दीक्षा. अनूप तिच्या डेस्कजवळ आला. हॅलो अनूप सर. दीक्षानं हसून त्याला ग्रीट केलं. सीट सीट. पाय कसा आहे तुझा? ते दक्ष सर म्हणाले तुला लागलंय, सो त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय सगळी डिस्कशन तुझ्या क्युबिकलमध्येच करायला. मे आय? अनूपने सांगितलं तसं दीक्षानं त्याच्या नकळत डोळे फिरवले. हो शुअर सर, बसा ना, ती म्हणाली. तसा अनूप तिकडे बसला आणि दोघे प्रोडक्ट लॉन्चविषयी डिस्कस करत होते. अर्ध्या तासानं पिऊन कॉफी घेऊन आला. मॅम कॉफी? पण मी नाही सांगितली, दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. ते दक्ष सरांनी सांगितलंय. त्यानं असं म्हणताच दीक्षाच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. ठेवा, थँक्यू, ती हसून म्हणाली. तसा पिऊन निघून गेला. वा, बायकोची काळजी आहे सरांना खूप, अनूप हसत म्हणाला. तशी दीक्षानं त्याला ऑकवर्ड स्माईल दिली आणि मनात दक्षला 4 शिव्या घातल्या. मीडियामुळे सगळ्या ऑफिसला दक्ष आणि दीक्षाच्या लग्नाविषयी माहीत होतं. बऱ्याच जणांना प्रश्नही पडले होते की दीक्षा तरीही ॲज एम्प्लॉई का काम करतीये, पण असतील त्यांची पर्सनल लफडी म्हणत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. डिस्कशन संपून अनूप निघून गेला. लंच टाईम झाला तशी दीक्षा तिचा टिफिन घेत उठत होती. अरे अरे मॅडम, द्या माझ्याकडे, मी गरम करून तुम्हाला सर्व करतो. तो मगासचा पिऊन परत आला. दादा राहू द्या, मी घेते, दीक्षा म्हणाली. नाही नाही मॅडम, सरांना कळलं तर ओरडतील. पिऊन असं म्हटल्यावर दीक्षानं रागात दात ओठ खाल्ले आणि टिफिन त्याच्या हातात ठेवला.
लंच संपवून दीक्षा कामाला लागली. जरा वेळानं ती उठतच होती की दक्षचा आवाज आला. काही हवं असेल तर हरीला सांग, तुला उठायची गरज नाही आहे जागेवरून. दीक्षाने वर पाहिलं तर दक्ष तिच्या डेस्कपाशी उभा होता. तिनं आजूबाजूला पाहिलं तर तिची टीम दिसत नव्हती. कॉन्फरन्स रूममध्ये आहेत. जे तुझं आणि अनुपचं डिस्कशन झालं त्याचं ब्रीफिंग आहे, दक्ष थंडपणे म्हणाला. तरीही दीक्षा जागेवरून उठली. तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही का गं, मठ्ठ आहेस? दक्ष हळू आवाजात ओरडला. वॉशरूम आणतोस का इकडे? दीक्षानं तिरकस प्रश्न विचारला. मला वॉशरूमला जायचं आहे. का आता तेही आणून देणार आहेस डेस्कवर? दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तसा दक्ष बाजूला झाला. ती हळूहळू पुढे चालायला लागली, पण परत मागे वळली. हे सगळं कशासाठी दक्ष? काय प्रूव्ह करायचं आहे? उगाच नुसत्या सवयी लावून घ्यायच्या नाही आहेत मला. माझा भार मी स्वतः पेलू शकते. तुझ्या आधाराची गरज नाही आहे, दीक्षा धारदार आवाजात म्हणाली. मला हौसही नाही आहे हे सगळं करायची. ते तर माझ्यामुळे तुझ्या पायाला लागलं म्हणून भरपाई करतोय. नाहीतर तुला तर मी बैलासोबत घाण्याला जुंपून तेल काढायला लावेन, दक्ष तोऱ्यात म्हणाला. गुड, तेच बरं पडेल. उगाच चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरू नकोस, डेव्हिल दक्ष. दीक्षा तिरकस हसून तिकडून निघून गेली. चायला काय कृतघ्न पोरगी आहे ही. एवढं करतोय तरी किंमत नाही आहे हिला. मरू देत दक्ष, कोण लागून गेली एवढा भाव द्यायला. गेली उडत. दक्ष तनतनत केबिनमध्ये निघून गेला. संध्याकाळी कार्तिकनं दीक्षाला घरी सोडलं. खरं तर आज तिच्या कारची डिलिव्हरी मिळणार होती, पण तिचा पाय दुखावला होता त्यामुळं कार्तिकनंच शोरूममध्ये कॉल करून डेट पोस्टपोन केली होती. दीक्षाचं दुखणं बऱ्यापैकी कमी झालं होतं, फक्त पायाला जराशी सूज होती. ती घरी आली तेव्हा दिव्या हॉलमध्ये टी व्ही पाहत बसली होती. हाय वहिनी, दिव्यानं आवाज दिला. हाय, दीक्षाही हसली. तिला दिव्या आवडली होती. अगदी निरागस वाटायची, तिच्या लहान बहिणींसारखी, मस्तीखोर आणि प्रेमळ. वहिनी, तू लंगडतेस का? काय झालं? दिव्या पटकन उठून तिच्याकडे आली. अगं काही नाही, जरासं लागलंय पायाला, दीक्षा म्हणाली. आई, वहिनींच्या पायाला लागलंय, दिव्यानं लहान मुलींसारखं डिक्लेअर करून टाकलं. तशा अनुराधाबाई आणि आत्या दोघी बाहेर आल्या. दीक्षा, काय झालं बाळ? आत्या तिच्या पायाकडे पाहत म्हणाल्या. काही नाही अहो आत्या, जरासं लागलंय बास. एवढं काही नाही आहे, मी औषध लावलंय, होईल बरं, दीक्षा हसत म्हणाली. नाही कसं, सुजलाय पाय. थांबा, आम्ही आतून लेप घेऊन येतो, लगेच आराम पडेल. अनुराधा त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि येताना कसलीशी डबी घेऊन आल्या. बघू पाय? आई राहू द्या ना, मला द्या, मी करते. दीक्षा ऑकवर्ड झाली होती. त्यात काय दीक्षा, आम्हाला जशी दिव्या तशीच तू. अनुराधांनी प्रेमानं तिच्या पायाला लेप लावून दिला. तसे दीक्षाचे डोळे भरून आले. दीक्षा, काही होत असेल तर न संकोच बाळगता सांगत जा बाळ. आम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत पटकन. हे तुझंच घर आहे, हक्कानं बोलत जा. अनुराधांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला तशी तिनं मान डोलावली. जरा वेळ खाली बसून दीक्षा सगळ्यांशी गप्पा मारत होती. तिला फ्रेश व्हायचं होतं त्यामुळं दिव्या तिला रूममध्ये सोडून गेली. दीक्षा चेंज करून आली आणि बेडवर बसली. किती चांगल्या आहेत आई, आत्या आणि दिव्या, खूप समजून घेतात मला. आधी तर वाटलं होतं त्याही दक्षसारख्याच, पण नाही, त्यांच्याशी बोलताना मायेचा ओलावा जाणवतो. माझं आणि दक्षचं नातं कसंही असो, पण त्याच्या घरच्यांनी जो मला जीव लावलाय तो मी कधीच विसरू शकत नाही. दीक्षा विचार करत होती की बाहेरून दक्षचा आवाज आला. सगळे चांगले आहेत, हेच कार्ट का असं निपजलंय काय माहीत. दीक्षानं हताश सुस्कारा सोडला. काय झालं आहे भरायला बायको? आलाच दक्षचा खोचक प्रश्न आणि दीक्षाचे डोळे फिरलेच. आलं माकड, दीक्षा पुटपुटली. काय विचारलं मी बायको? दक्ष तिच्यासमोर येऊन उभा राहिला. विचार करत होते, तुझ्या घरचे लोक इतके चांगले आहेत, तुला काय कचरापेटीतून उचलून आणलं होतं का त्यांनी? दीक्षा तोंड फुगवत म्हणाली. ते चांगलेच आहेत, पण म्हणून त्यांचा गैरफायदा घेऊ नकोस, दक्षने लगेच सुनावलं. मिस्टर डी, मी म्हणजे काय तू नाही आहे लोकांचा गैरफायदा घ्यायला, दीक्षानं त्याला वेडावून दाखवलं. बायको, गैरफायदा कसा घेतात दाखवू का तुला? दक्ष तिच्यावर झुकला तशी ती मागे सरकली. आज फुल ऑन चान्सही आहे, तुझ्या तुटक्या पायानं तू पळूही शकणार नाहीस,
मज्जाच मज्जा, दक्ष कुशीत हसत म्हणाला. तू आगाऊपणा करू नकोस हा जास्त. माझ्या पायाला लागलंय. हात आणि डोकं सही सलामत आहेत. हात तर लाव तू. बघ तोच हात तोडून हातात देते की नाही ते. दीक्षा म्हणाली तसा दक्ष हसायला लागला. हेच आपल्याला जाम आवडतं. टोटल रावडी आहेस तू. यार दीक्षा, तू जर माझी दुश्मन नसतीस ना तर मी तुझ्याशी रीतसर लव्ह मॅरेज केलं असतं. दक्षने तिला डोळा मारला. लव्ह मॅरेज म्हणे. तुला दारातही उभं केलं नसतं मी. दीक्षा फनकारली. एम आय दॅट बॅड बायको? जस्ट लुक ॲट मी. दक्ष शर्ट काढत तिच्याजवळ आला. काही क्षण दीक्षा त्याच्याकडे पाहत राहिली. तसा तो गालात हसला आणि ती भानावर आली. सी, टोल्ड यू. दक्ष का जादू धीरे धीरे ही चलता है मॅडम. दक्ष शिट्टी वाजवत फ्रेश व्हायला निघून गेला आणि दीक्षानं स्वतःला शिव्या घातल्या. सिरियसली दिशू, त्या चोंबड्या कोंबड्याकडे तू पाहूच कशी शकतेस डोळे फाडून. रीतसर लव्ह मॅरेज केलं असतं म्हणे. डुक्कर आला मोठा, चपलेनेच तुडवलं असतं याला. दीक्षा पुटपुटत बेड आवरायला लागली. सगळं आवरून दीक्षा झोपायला आली तेव्हा दक्ष गायब होता. तिनं रूमवर नजर टाकली आणि परत तिच्या वॉर्डरोबमधून तो फोटो बाहेर काढला. हा मुलगा आहे तरी कोण? दक्षला अजून कोणी भाऊ वगैरे होता का? तसं असेल तो आहे कुठे? मला तर कधी दिसला नाही. हाच तो मुलगा नसेल ना ज्याच्याबद्दल दक्ष बोलत होता? नाही, पण आय मीन याचा तर चेहराही ओळखीचा वाटत नाही आहे. आणि जर हा फॅमिली मेंबर असेल तर याचे फोटोज तर घरात कुठे ना कुठे दिसले असते मला आत्तापर्यंत. दक्षचं नक्की काय सुरू आहे? कसं शोधायचं? कार्तिकला विचारू का? त्या दिवशी तो बोलतच होता की या पनवतीचा फोन आला. रॉंग टायमिंग तर कोणी या घुबडाकडून शिकावं. सतत कडमडतो मध्ये मध्ये. आता येईल पसरायला रूममध्ये. दिशू, त्याआधी तूच जाऊन कब्जा कर आज बेडवर. त्याच्याचमुळे लागलंय तुला. भोग म्हणावं कर्माची फळं. झोपू देत थंड फरशीवर. दीक्षानं पटकन फोटो आत ठेवला आणि भराभरा येऊन बेडवर मधोमध झोपली. काही वेळानं दक्ष आत आला. त्याची नजर समोर झोपलेल्या दीक्षावर गेली. नेहमीप्रमाणे मस्ती करायला जाणार तोच तिच्या पायाला लागलंय याची त्याला आठवण झाली. आठवडाभराची माती एकदम नको खायला. जरा नीट बोलून बघूया. दक्ष बडबडत बेडजवळ आला. सरक चल, मला पण झोपायचंय. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. पण दीक्षानं डोळे उघडले नाहीत. नाटक कंपनी, मला माहिती आहे तू जागी आहेस. चल, मला जागा दे. दक्ष तिला हलवत म्हणाला. तरी एक नाही दोन नाही. आता हलतेस का पाणी ओतू चेहऱ्यावर? दक्ष वैतागला होता. काय रे तुझं कटकट कटकट? जागा हवी आहे तुला? नाही देत जा. काय करायचं ते कर. दीक्षा बेडवर उठून बसली. बायको बघ, तुला लागलंय म्हणून मी सौजन्य पाळतोय. नाहीतर काय रे? तुझ्या सौजन्याची ऐशी तैशी पोकळ धमकी कारखानीस. नाही देत जा. जा फुट. दीक्षा तोऱ्यात म्हणाली. हे बघ. दक्ष बोट नाचवत म्हणाला. काय बघू? त्यापेक्षा तूच बघ. हे बघ, ही तुझी उशी आणि हे तुझं ब्लँकेट. घे आणि वाट पकड. दीक्षानं त्याच्या हातात दोन्ही गोष्टी कोंबल्या. अरे यार, पण मी झोपू कुठे? हे बघ, तुला हवं तर जा तिकडे गेस्ट रूममध्ये. मला माझ्या रूमशिवाय झोप येत नाही. दक्षने उशी आणि ब्लँकेट बेडवर आपटलं. किरकिर कारखानीस. एक तर ना मला तुझ्यामुळे दिवसभर लंगडी घालायला लागली आहे. त्यामुळं तुला तर पनिशमेंट मिळणारच. रूममधून बाहेर जायचं नाही ना, मग झोप खाली फरशीवर. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. अरे पण खाली. दक्ष बोलतच होता की बाबा गप बस ना आता. एकतर खाली झोप नाहीतर पॅसेजमध्ये जा. पण मला झोपायचं आहे आता. आणि जर परत छळायला आलास ना तर हा पाण्याचा जग डोक्यात घालेन तुझ्या. दीक्षा फनकारून म्हणाली आणि डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेली. आईला काय पोरगी आहे. भलाई का जमानाही नाही रहा. गळा दाबावासा वाटतोय तुझा दीक्षा. पण तेही करता येईना. माझ्याचमुळे लंगडी घालत होतीस ना. काय दिवस आलेत. स्वतःच्याच रूममध्ये घिरट्या घालतोय मी. तू बरी हो फक्त, मग बघतो तुझ्याकडे. दक्ष स्वतःशीच बडबडत रूमभर फिरत होता. तासभर वेगवेगळ्या जागी झोपून पाहिल्यावर शेवटी त्यातल्या त्यात कम्फर्टेबल त्याची लाऊंज चेअर होती. त्यानं उशी ॲडजस्ट करत त्यावर तळ ठोकला. कडक कडक कडक. उफ.
सकाळी अशा चित्र आवाजानं दीक्षाचे डोळे उघडले. तिनं हळूच ब्लँकेट डोक्यावर न काढत बाजूला नजर टाकली. दक्ष आळोखे पिळोखे देत आखडलेली हाडं मोडत होता. दीक्षाला हसायलाच आलं त्याची अवस्था पाहून, पण तिने कसंबसं रोखून धरलं. चायला बॉडीत इतकी हाडं असतात हे आज जाणवतंय, दक्ष म्हणाला आणि कंबर चोळत वॉशरूममध्ये गेला. दीक्षा मात्र तो गेल्यावर जोरजोरात हसायला लागली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.